उसके आगे कड़ी टक्कर देगी इस वक्त अश्विनी डीजे 11 इस टीम। आई एकवीरा टीम का गेंदबाजी की ट्रैप है। पहली गेंद थोड़ी सी उछाल कम की थी लेकिन गैप में खेला है, गेंद गोली की रफ्तार से निकल जाएगी। ऐसा लगा था कि बाउंड्री लाइन की तरफ जाएगी लेकिन रोकने में कामयाब वहां पे। और यहाँ से दूसरा रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज बेहतरीन तालमेल। 2 रनों के साथ टीम का टोटल रन संख्या बनी है 2 रन पहली गेंद के ऊपर। फिर एक बार हमारे साथ जुड़ेंगे पीपी। मुकाबला गंवाया है पीपी ने लेकिन अगले मुकाबले में अच्छी कोशिश करी है। अच्छा टीम है उनका भी, बहुत ही मेहनत की उन्होंने। इस गेंद को उठाकर खेला है लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी मजबूत है लेकिन वहां पर क्या बेहतरीन फील्डिंग की, वहां पे एफर्ट्स पर यह दिखाया था लेकिन गेंद सीधी निकल जाएगी 4 रनों के लिए। थैंक यू। हेलो, थैंक यू सर। 4 है क्या? 2 2 ही। थैंक यू सो मच। 2 रन बचाए टीम के लिए, बेहतरीन एफर्ट वहां पर। बसमन थैंक यू। 4 रन और जिससे के चलते 4 रनों के चलते टोटल आगे बढ़ता हुआ 6 रनों के ऊपर। गेंदबाज तैयार, लेफ्ट ऑफ द राउंड से विकेट से आड़े बल्ले से खेला है, रिवर्स खेला है, खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद शॉट फाइनल की तरफ, गेंद जाएगी बैक टू बैक। हाँ, दूसरा इस गेंद के ऊपर 4 रन। क्या बेहतरीन प्रयास वहां पर किया था लेकिन दूसरे आटा में भी नहीं पकड़ पाए और इसके चलते ये दूसरा चौबा आता हुआ बल्लेबाज के बल्ले से। थैंक यू सो मच। गेंदबाज तैयार, वो फिर एक बार गली पॉइंट, गेंद निकल जाएगी यहां से। 2 खिलाड़ी दौड़ रहे हैं लेकिन जीत होगी गेंद की। 4 रन, कमाल का स्ट्रोक वहां पर देखने को मिला, बैक टू बैक। बैक टू बैक ये तीसरा चौबा आता हुआ बल्लेबाज के द्वारा। क्या बेहतरीन वहां पर गेंदबाजी करते हुए नजर आए थे लेकिन लेन थोड़ी सी नीचे की तरफ, पीछे की तरफ देखते हुए नजर आए। वो तीसरा चौबा उठाकर खेला है, फिर एक बार गैप में खिलाड़ी कोई नहीं है, प्रयास जरूर जारी है लेकिन ये चौथा चौबा बल्लेबाज राहुल के बल्ले से 4 गेंदे 4 चौबे लगाने में कामयाब रहे ये खिलाड़ी। बेहतरीन फॉर्म में लग रहे हैं आज के दिन में। क्या बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर एक तरफ एक वीरा, उनके आगे यहाँ से टक्कर देती हुई अश्विनी डीजे 11 ए टीम। कमाल की बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी। वाओ, व्हाट अ गेंद, व्हाट अ गेंद। सीधी निकल जाएगी विकेट कीपर के 10 दाड़ों में एक और आएगा डॉट। और इसी के साथ पहला ओवर का मुकम्मल, पहला ओवर का खत्मा यहाँ पर। और पहले ओवर के बाद स्कूल में आके टोटल बने 18 रन। एक बेहतरीन स्पेल यहाँ से दिखता हुआ गेंदबाज का लेकिन थोड़े से महंगे भी साबित हुए। 4 चौबे आए और यहाँ से टीम मीटिंग नका घेऊ बघा प्लीज, टीम मीटिंग घेऊ नका, आमचे ऑफिशियल फंड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। अनंत दरवडे सर उनके सरलेख पंच है डीके। हेलो, डीके को आप देख सकते हैं मैदान के अंदर, थोड़ा सा ब्रेक जरूर लिया था। पहली गेंद, पहला ओवर का खेल समाप्त, पावर प्ले का पहला ओवर समाप्त यहाँ पर। और पावर प्ले में बहुत ही तकड़ा स्पेल यहाँ से अच्छी बल्लेबाजी की है। टॉस जरूर गवा था बैटिंग करते हुए टीम अश्विनी डीजे 11 टीम की रन संख्या 18। लोअर फुल टॉस, गेंद ऑन साइड में गैप में खेला है, खिलाड़ी वहां पर चेस करते हुए लेकिन गेंद निकल जाएगी। 4 रन, बेहतरीन स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच आए थे।
थैंक यू डिजर, थैंक यू सो मच। क्या शुरुआत की है अश्विनी 11 डीजे। इस टीम ने हल्का हाथ से टैप किया ये सिंगल के लिए। यही तो बेहतरीन क्रिकेटर की निशानी होती है। बड़ा स्ट्रोक आया, उसके बाद सिंगल के लिए जल्दी कॉल किया वहाँ पर स्ट्राइक नॉन स्ट्राइक बल्लेबाज को। एक खासियत होनी चाहिए हर एक बल्लेबाजों में, क्योंकि आप हर गेंद के ऊपर अगर बड़े स्ट्रोक देखते हैं तो विकेट जाने की संभावना भी होती है वहाँ पे। और यह अच्छा क्रिकेट मैदान के अंदर सह्याद्री प्रीमियर लीग जेडी ग्रुप्स के माध्यम से ये बड़ी संकल्पना आप देख सकते हैं। शॉट फाइनल की तरफ खेला है, वहां पर रन लेने की कोशिश की जा रही है। डीके के लिए ये बड़ा कड़ा चैलेंज रहेगा, लेकिन डीके भी जानते हैं वहां पे कि ये खिलाड़ी पहुंच चुका है क्रीज में और यहाँ से सिंगल आता हुआ। उस सिंगल के माध्यम से स्कोर का टोटल रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोते हुए, वो ये 24 रन। 24 के वैयक्तिक स्कोर आप देख सकते हैं। अश्विनी 11 डीजे एक टीम टॉस हारी है, टॉस गवाया है, लेकिन बढ़िया शुरुआत। लोअर फुल टॉस की गेंद उठाकर खेला है मिड विकेट के रीजन में। गेंद वंस वंस द अगेन दूसरा चौबा इस ओवर का बल्लेबाज प्रकाश के बल्ले से डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू सो मच। क्या कमाल की बल्लेबाजी की जा रही है। बल्लेबाज प्रकाश और उनका साथ दे रहे इस वक्त राहुल। दोनों बल्लेबाजों ने कमाल की बल्लेबाजी की है। गेंद एक चांस बना है, लेकिन शॉट फाइनल के खिलाड़ी को वो थोड़ी सी दिक्कत देखती हुई गेंद सीधी निकल जाएगी। एक और 4 रन। थैंक यू, थैंक यू डीजे। कमाल की बल्लेबाजी का गुजारा देखा था भाई यहाँ से अश्विनी डीजे 11 की है टीम। दोनों टीमें ये मुकाबला भी आखिरी गेंद के ऊपर जाने वाला है। पिछला मुकाबला भी देखा था आपने, ये गेंद शॉर्ट पिच थी, जगह बनाई है कुछ स्ट्रोक के लिए। खिलाड़ी जब तक आएंगे मिड विकेट की रीजन से तब तक वहां पर अतिरिक्त समय था दोनों बल्लेबाजों के पास। एक ही रन वहां पे चुराएंगे ऐसा लगा था, दूसरा रन वहां पे मिल सकता था, लेकिन रिस्क नहीं उठाया दोनों बल्लेबाजों ने। और इसी के साथ दूसरा ओवर मुकम्मल। तो ओवर के 5 स्कोर मिलाकर टोटल बना है पीपी 33 रनों के ऊपर। पिछला मुकाबला भी ऐसा ही कुछ हुआ था। स्मिथ 11 अंबेरपाड़ा उनके आगे कड़ी टक्कर दी प्रकाश 11 टीम ने, लेकिन क्या मुकाबला घटा था। आखिरी गेंद के ऊपर 3 रनों की जरूरत थी और अमर लांगे यानी कि उस टीम ने उस मुकाबले में वो जीत का झंडा लहराया था। ऐसा लगा था कि वो मुकाबला हाथ से फिसल गया, लेकिन जिस तरह से जो तीसरा और चौथा ओवर डाला था ना गेंदबाज उन्होंने उस मुकाबले का रंग रूप बदल दिया था। ऐसा कुछ मुकाबला इस मुकाबले में कोई ऐसे कुछ संकेत दिखाते हुए बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा वहां पर दिखाते हुए गेंदबाज यहाँ पर आएंगे तीसरे ओवर के लिए। अक्षय उठाकर खेला है मिड विकेट के खिलाड़ी के दस्तक पे मस्तक, गेंद निकल जाएगी। मैक्सिमम हिट मिलेंगे 6 रन। थैंक यू डिजिज, थैंक यू सो मच। क्या कमाल का छक्का दागा था वहां पर, शॉर्ट पिच लेंथ की गेंद थी। एक और गेंद को उठाकर खेला है, फिर एक बार गेंद आएगी। दैट इज बिग 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 ये दूसरा छक्का। थैंक यू डिजिज, थैंक यू सो मच।
कठिन रास्तों से ना घबराइए, कठिन रास्तों से ना घबराइए, क्योंकि कठिन रास्ते अक्सर खूबसूरत मंजिल तक लेके जाते हैं। ये मंजिल कहाँ तक लेके जाएगी, हिम्मत नहीं हारनी है। कमाल की बल्लेबाजी बीच मैदान के अंदर, दोनों बल्लेबाज करते हुए प्रकाश और उनका साथ राहुल, गेंदबाज के ऊपर हल्ला बोल दिया है। क्या कमाल की बल्लेबाजी अश्विनी डीजे 11 टीम ने। इस टीम ने टॉस जरूर हारा था, लेकिन क्या कमाल की बल्लेबाजी। यहां से मौका था, मौका बना था, लेकिन विकेट कीपर के माध्यम से गलती कितनी महंगी साबित पड़ेगी, क्योंकि जिस प्रकाश ने अभी तक जो बेहतरीन छक्के धागे, उनका कैच वहां पर ड्रॉप, कैच ड्रॉप यानी कि मैच ड्रॉप, ऐसे कुछ संकेत दिखाते भाई। यहाँ पर एक मौका जरूर बनाया था गेंदबाज ने, लेकिन उस मौके को सही तरह से भूना नहीं पाए। लेफ्ट डाउन द राउंड द विकेट से ये देखिए जख्मक में नमक, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला है, दैट इज मैक्सिमम हिट, मिलेंगे 6 रन। थैंक यू, इस थैंक यू डीजे। देखिए हमारे डीजे भी बहुत ही बेहतरीन सॉन्ग सुनाते भाई सही मौके पे। आमच्या बाबूला हलक्यात घेऊ नका। त्यावेळेस जेल सोडला आणि जेल सोडल्यानंतर सलग एक षटकार एक चौकार, बॅट्समन प्रकाश च्या बॅट मधून आपण ते 2 मोठे फटके आपण पाहिलेत। 10 गेंदों में 36 रनों के ऊपर बल्लेबाजी करते हुए प्रकाश, क्या कमाल की बल्लेबाजी बीच मैदान के अंदर। एक कैच जरूर छोड़ा है विकेट कीपर ने, और उस कैच का नतीजा गेंदबाज निराश है वहां पे, क्योंकि अगर वो कैच नहीं छोड़ पाते तो फिर ये देखिए आड़े बल्ले से फ्लिक किया है गेंद को, जाएंगे गेंद सीमा रेखा के बाहर, मिलेंगे 6 रन। थैंक यू डिजर। बीमर चेक किया जा रहा है वहां पे, हाइट फैक्टर का रिव है, बैटिंग टीम का रिव है सर। थैंक यू। बैटिंग टीम ने रिव किया है इस फैसले को कि स्कोर ठीक है, ये रिव नहीं है ना यहाँ पे। थैंक यू सो मच। स्कोर है यहाँ पे 61 रन 3 ओवर के बाद स्कूल में आके टोटल। रिव टीम ने उस रिव को वापस लिया है, जानते हैं अगर रिव गवाते तो फिर रिव मिलेगा नहीं, इसके चलते उस रिव का फैसला जो था वो फिर अपने पक्ष में वहां पर लिया है। और ड्रिंक्स ब्रेक भी बीच मैदान के अंदर। चला डीझेल आपण संधी देऊया थोडीशी। थैंक यू, इस थैंक यू डीजे। 3 ओवर का खेल मुकम्मल होता हुआ यहाँ पर आप देख सकते हैं गेंदबाज चौथी ओवर के लिए गेंदबाज तैयार होंगे कैलाश। क्या बेहतरीन बल्लेबाजी, अब देख सकते हैं पीपी पर शुरुआती ओवर में वो बेहतरीन छक्के चौबे देखने को मिले, लेकिन यहाँ से कम करना होगा। आई एकवीरा 11 टीम को, गेंदबाज तैयार और क्या हाथों से खेला है 38 में खिलाड़ी वहां पर मौजूद है। जब तक गेंद को फिल करेंगे तब तक सिंगल के लिए मौका बना था दोनों बल्लेबाजों के पास। यहाँ से खराब गेंद के ऊपर बड़ा हिट और अच्छी गेंद के ऊपर और सिंगल भी देखने को मिला। ये इंटेंट होना चाहिए हर एक बल्लेबाजों के पास। आज बेहतरीन क्रिकेट खेला है अश्विनी डीजे 11 टीम ने। लोअर फुल टॉस की गेंद सीधी गेंद के खेला है लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी जब तक गेंद को फील करेंगे
तब तक वहां पर फिर एक बार सिंगल। क्या बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर करते हुए गेंदबाज कैलाश के द्वारा कमबैक करने का मौका है, और कमबैक इस तरह से करना चाहिए आई एकवीरा 11 टीम को, क्योंकि पिछले 3 ओवर में अब बात करेंगे ना तो बहुत ही। ये फिर एक बार विकेट कीपर के द्वारा दूसरी गलती, 2 कैच ड्रॉप। क्या कर रही है आज आई एकवीरा 11 टीम इस मुकाबले में? इस बड़ा अगर टारगेट बना पाएगी अश्विनी डीजे 11 की टीम, तो फिर उस लक्ष्य का पीछा करने के लिए उनकी फील्डिंग कारणीभूत रहेगी। अगर वो पीछा नहीं कर पाएगी तो फिर कारणीभूत वो फील्डिंग की रहेगी, क्योंकि कैचेस ड्रॉप हुए आज बहुत सारे। ये देखिए, ये तीसरा कैच ड्रॉप, लेकिन यहाँ पर रन आउट का मौका, और बल्लेबाज को किया दिखा दिया डग आउट का रास्ता। एक और विकेट मैदान से बाहर ढीसे। हेलो, पिछले साल की ये चैंपियन टीम आई एकवीरा, हमारे पीपे हमको वो सब पिछले साल की भी याद था। फिर एक बार दिखाते हुए कि पिछले साल आई एकवीरा इस प्रतियोगिता में सह्याद्री प्रीमियर लीग में चैंपियन बनी थी। अब वही टीम आज थोड़ी सी स्ट्रगल कर रही है। ऐसा ही होता है ना क्रिकेट में दोस्तों, आप सामने वाले को हल्के में नहीं लग सकता। अगले आखिर आप पिछले साल चैंपियन हो, लेकिन इस साल काफी मेहनत करके सभी टीमें उतरी है इस मैदान के अंदर। इसके ऊपर भी ध्यान देना होगा आई एकवीरा 11 टीम को। पिछले साल जरूर तुमने अच्छा खेल किया था, अच्छा परफॉर्मेंस दिखाया था, लेकिन अब किसी को हल्के में नहीं लेना है ये मैदान के अंदर। आपको पिछले साल जो आई एकवीरा टीम खेली थी उस जलवे के साथ इस साल भी खेलना होगा, एकजुट होकर खेलना होगा, तो ये अब चैंपियन बनेंगे। अभी नहीं तो कभी नहीं। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से टैप किया है, सिंगल के लिए क्या मौका बनेगा? जी नहीं, नॉन स्ट्राइक बल्लेबाज ने यहाँ पर नकार दे दिया। और अच्छी गेंदबाजी वहां पर कैलाश के द्वारा। अभी तक तो 2 ही रन बने इस ओवर में। बेहतरीन गेंदबाजी कमबैक किया है। 3 ओवर में 61 बने थे, लेकिन उसके बाद ही चौथा ओवर निर्णायक इस मुकाबले में कमबैक करते हुए आई एकवीरा। उठाकर खेला है, ताकत थोड़ी सी कम है, खिलाड़ी गेंद के नीचे। आखिरकार पहला कैच, 3 कैच ड्रॉप होने के बाद आई एकवीरा टीम ने चौथा कैच मुकम्मल किया है और दिया है झटका अश्विनी डीजे 11 टीम को। बल्लेबाज मैदान से बाहर। थँक यू डीजे। आज खरं तर अजिंक्य पवार दादा आणि त्यांची संपूर्ण टीमला आपण शुभेच्छा देऊया। संपूर्ण आपल्या महाराष्ट्रभर खरं तर त्यांचा ही KTC लाईव्ह आपल्याला खरं तर सगळीकडे पाहायला मिळत आहे। आणि खरं तर ती गती कुठून मिळाली, तर त्यांनी अगदी सुरुवातीपासून आपल्या आदिवासी समाजामध्ये अनेक दुसऱ्या समाजामध्ये देखील त्यांच्या संपूर्ण पॅनल आणि त्यांची संपूर्ण टीम काम कार्यरत आहे, चांगलं काम करत आहेत। आणि म्हणून तर KTC एवढं खरं तर हा चॅनल जो आहे तो खूप पुढे गेलेला आहे। आणि त्यांचे सॉन्ग आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर त्यांचे जे ऑफिशियल आहेत निशान बागडे, सलग 4 दिवस त्यांची खूप मोठी मेहनत आज पाहायला मिळते आहे। आज अजिंक्य पवारचा एक त्यांचा असं म्हणावं लागेल की राईट हँड म्हणून ते काम करत आहेत। त्यांना आपण शुभेच्छा देऊया। इथं जबरदस्त एफर्ट दाखवलाय, पण तो चेंडू चाललाय सीमारेषा पार। मिलेंगे रन 4 4 4 चौकार। थँक यू डीजा, थँक यू सो मच। गेंदबाज तैयार,
इस गेंद को भी आड़े बल्ले से खेला है, खिलाड़ी वहां पर तैनात है। जब तक फील करेंगे तब तक सिंगल के लिए वो मौका बना था, दूसरे की कोशिश की थी, लेकिन स्ट्राइक पे बल्लेबाज यहाँ से बायात के राजेश। आखिरी ओवर, 4 गेंदें बची हुई है। 4 गेंदें देखने होगी किस तरह से वो टारगेट को हासिल करेगी। अश्विनी डीजे 11 की ये टीम, दोनों टीमें तगड़ी है। 14 गेंदों में 48 के ऊपर एक खिलाड़ी खेल रहा है। 2 रन चाहिए अर्धशतक के लिए। प्रकाश सर ने मालूम नहीं है। प्रकाश प्रकाश टोमरे एक गेंद उठाकर खेलने के प्रयास में थे प्रकाश। क्या अर्धशतक बनेगा आज? मौका है उसके पास। फिर तो और नो स्ट्राइक के एंड पे है, स्ट्राइक मिलनी चाहिए उसको। ऐसा लगा था स्ट्राइक पे है, लेकिन अब स्ट्राइक नहीं मिलेगी। गेंद निकल गई सीमा रेखा पार। मिलेंगे 4 4 4। थैंक यू डीजे। फिर एक बार कमाल का चौवा आता हुआ यहाँ से। क्या स्ट्राइक मिलेगी जी या नहीं मिलेगी? इस गेंद के ऊपर भी उठाकर खेला है। गेंद शॉट फाइनल के ऊपर से मैक्सिमम हिट, जहां मिलेंगे 6 रन। और आखिरकार वो उनका अर्धशतक यहीं पे नहीं हो जाएगा क्योंकि स्ट्राइक नहीं मिली है। और ये छक्के के साथ टीम का टोटल है रन संख्या 78। 78 रनों के ऊपर अभी भी क्या कमाल का छक्का दागा है। लेकिन यहाँ से बल्लेबाज को कोशिश करनी चाहिए थी कि प्रकाश को स्ट्राइक एक गेंद मिलनी चाहिए थी। थोड़ी सी निराश रहेंगे। फिर एक बार बल्लेबाज यहाँ से वाइड बॉल का इशारा था हुआ अंपायर का। इसी के साथ टीम का टोटल है 88। 79। गेंद उठाकर खेलाए जाएगी लॉन्ग ऑफ, और लॉन्ग ऑफ के बीच में मैक्सिमम हिट, मिलेंगे 6 रन। कमाल की बल्लेबाजी को देंगे एक डीजे के लिए एक मौका जरूर। नक्कीच दादांची ओळख तितकीच मोठी आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. खरं तर त्यांचा हा आपण के टी सी लाईव्ह इव्हेंट्स आपण खरं तर पाहतोय संपूर्ण मॅचमध्ये. मग त्या मॅचेस कर्जत विभागामध्ये असो, पनवेलमध्ये, कर्जतमध्ये, त्यानंतर इकडे सगळीकडे त्यांचा खरं तर यूट्यूब लाईव्हचा हा पॅनल आणि त्यांचे सॉन्ग आता ते प्रसिद्ध इंस्टावरती असतील, यूट्यूबला देखील आहेत आणि खूप चर्चेमध्ये त्यांचं नाव आहे. अजिंक्य पवार त्यांची संपूर्ण टीम आज खरं तर सगळीकडे चांगलं मार्गदर्शन, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण शुभेच्छा देऊया अजिंक्यला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. ठीक आहे.
थँक्यू सो मच डिझे. सचिन सचिन लांगे खरं तर आपण पाहिलं आज रायगडचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच सचिन लांगे अमर लांगे असतील. आज अमर लांगेचा संघ खरं तर खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला आहे. मॅचमध्ये संघाचे संघ मालक देखील आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण आज पाहिला. जबरदस्त. यानंतर नेक्स्ट मॅचसाठी आम्ही टॉससाठी आमंत्रित करतो समर्थ 11 आणि स्मिथ 11 आंबरपाडा या दोन संघांच्या मध्ये नेक्स्ट मॅच आहे. त्यामुळे टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे दोन्ही टीमचं कॅप्टन. हॅलो. समर्थ 11 टीमचा कॅप्टन बघा लगेच या. समर्थ स्मिथ 11 आंबेरपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. 2 मिनिटांमध्ये जर कॅप्टन उपस्थित झाला नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल अशी दक्षता घ्या. जेव्हा मॅचच्या दिशेने तब्बल टार्गेट आहे या ठिकाणी 86 धावसंख्येचा. पीपी आमच्या समेत आहेत. पीपी थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. गेम ऑन. स्ट्राईक केंद्रचा फलंदाज कैलास. हा फटका चांगला मिड विकेटला. क्षेत्ररक्षकापासून चेसिंग बहुत भरपूर लांब आहे. बॉल सीमारेषा पार. चार 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 चौकार डीजे. हॅलो. थँक्यू सो मच. जी डी ग्रुपचं आपण जेवढं कौतुक करू ना तेवढं कमी असेल मित्रांनो. इथं तू मे रनआउटची चान्स रनआउटची संधी परंतु गमावले. थोडस मिसफील्ड झाले या ठिकाणी. जीवनदान पहिला चेंडू चौकार. त्यानंतर या ठिकाणी तू चल ये अशी कॉलिंग थोडीशी मिस टायमिंग पाहायला मिळते आहे. पण तो आखिरकार एक धाव या चेंडूवरती. आपण चर्चा करत होतो जे डी ग्रुपचा. तर सातत्यानं मित्रांनो अगदी सलग 5 दिवस जी त्यांची मेहनत राहिली आहे सह्याद्री प्रीमियर लीगसाठी ती खूप महत्त्वाची मित्रांनो राहिली आहे. मोलाची राहिली आहे. यावेळेस खडे अगदी जे डी ग्रुपच्या फॅमिली जो स्टँड आहे त्याच्या अगदी बाजूला ठोकलाय. मॅक्सिमम हिट षटकार. नक्कीच. थँक्यू डिझे. सह्याद्री म्हटलं की मग अगं सगळेच आले त्यामध्ये आणि सगळे सहभागी होऊन एकत्र येतात ना तेव्हा काय घडवतात. इतिहास घडवलाय खरं तर या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये. इथून लॉंग ऑफच्या आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेत. अजून एक मॅक्सिमम हिट दिलाय चेंडूला फिरकावून 6 धाव्यांसाठी षटकार. थँक्यू सो मच. थँक्यू डिझे. या ठिकाणी जबरदस्त फटका आपण पाहिला. बॅट्समन
किरणचा बॅटमधनं हा दुसरा षटकार खरं तर पाहायला मिळतो. इतका जबाबदारचे अशाचा वेग, पंचांचं बोट आकाशाकडे. वो युटी लेग बिफोरची विकेट आणि इथून विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. बॅट्समन किरण होईल या चेंडूवरती बाद. थँक्यू सो मच. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीला धाबा आल्या परंतु या ठिकाणी कुठेतरी अगदी धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न, कारण किरण जाणं दोन सलग षटकार ठोकले होते. तोच फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. डावखुरा हाताचा अजून एक घातक फलंदाज, स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रवी हॅलो, नक्कीच बॅट बॉलचा इशारा पंच डी के सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पण पंचांच्या भूमिकेमध्ये खूप मोठी खरं तर संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सह्याद्री प्रीमियर लीग जेडी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळेस चांगला चेंडूची लाईन पाहायला मिळते आहे आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पीपी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती त्या 18 धावा. जबरदस्त सुरुवात दिली इथून आई एकविरा 11 या संघानं. मागच्या वर्षीचा हा चॅम्पियन संघ आज पुन्हा एकदा विजय संपादित करून समोर दाखवून देईल का 2025ला या हंगामामध्ये की आम्ही चॅम्पियन होतो, चॅम्पियन राहणार. परंतु त्याच्या अगेन्स्ट इथून गोलंदाजी चांगली केली जाईल का अश्विनी डीजे 11 संघाकडून. ही बॅटल आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. बघा, प्रत्येक टीममध्ये 13 खेळाडूंचा जो भरणा आहे आणि त्या 13 खेळाडूंना ही संधी मिळली पाहिजे असा जेडी ग्रुप आणि सगळ्या आयोजक कमिटीचा हा निर्णय आहे. तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रत्येक टीममध्ये 13 जे खेळाडू आहेत त्या 13ही खेळाडूंना संधी मिळालीच पाहिजे असा हा नियम कंपल्सरी असेल प्रत्येक टीमला. याच्याकडे प्रत्येक टीमच्या कॅप्टन सूचना, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की प्रत्येक खेळाडू तुम्ही संधी द्या. कारण प्रत्येक जण हा आपले काम सोडून आलेलाच असतो आणि जर एखाद्याला संधी मिळाली नाही मग निराश किंवा हताश होईल. तो बोलेल पुढच्या वर्षी मग मी फॉर्म भरणार नाही किंवा मी खेळणार नाही आहे. पण प्रत्येकाला त्याला बॅटिंग मिळो की ना मिळो परंतु संघामध्ये स्थान मिळणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. गोलंदाज तयार, रिव्हर्स केले, शॉर्ट पिच, लाईन लवकरच पिक केली आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 4 4 4 मिळतील रन्स. वन्स अगेन 4. थँक्यू सो मच डीजे. आई एकविरा 11 संघ दाखवून देतोय की आम्ही पुढच्या मागच्या वर्षी का चॅम्पियन होतो आणि त्यांची फलंदाजी हे त्यांचं प्रमुख शस्त्र आहे आणि ते सिद्ध करताना या मॅचमध्ये अश्विनी डीजे 11 संघाच्या गोलंदाजावर जणू काही तुटून पडलेत. मागच्या वर्षीचा खरं तर जो सिलसिला थोडासा मागे राहिला होता आणि त्याच सिलसिलाने या मॅचमध्ये सुरुवात. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा पुन्हा एकदा कॅच कॉल, खराब फिल्डिंग. झेल ही कॅच नव्हती, ही मॅच होती मित्रा. आणि इथून जीवनदान मिळतंय बॅट्समन कैलासला, ज्यानं आतापर्यंत आपण विचार केला 10 धावांचं योगदान टीमसाठी त्यानं दिलंय. तोच कैलासचा झेल मात्र 9 धावत संख्येवरती सोडलाय. येणारा काल आपल्याला दर्शवेल, येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल की तुम्ही झेल कुणाचा सोडलाय. अश्विनी डीजे 11 या संघासाठी एक संधी निर्माण केली होती गोलंदाज
नागेश या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती 4 आल्या, पण त्यानंतर सिंगल धाव. स्ट्राईक गेनला फलंदाज आपण बॅट्समन पाहतोय. रवीला डावकर हाताचा अजून एक स्फोटक फलंदाज. विले संधी आहे, पंचांचा इशारा, नो बॉल कॉल. इथून हवेमध्ये चेंडू आणि इथून मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल. 1+2 अशा 3 धाबा त्या बॉलवरती. चला, जो काही पंचांचा निर्णय आहे त्याला तुम्ही खरं तर त्यावरती तो निर्णय अंतिमचा असेल याची नोंद घ्यायची प्रत्येक टीमला. DK सर आहेत, त्यानंतर अनंत गावंडा प्रोफेशनल पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मयूर मार्के सरना आपण या ठिकाणी पाहतोय. हॅलो, क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी, चांगला चेंडू डिलिव्हर केला. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय नागेशला, नरेश हा गोलंदाज आपण पाहतोय. डावकर हाताचा फलंदाज रवी सायकेनला. शॉर्ट पिच लेंथ लवकरच पिक केले आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 4 चौकार, बॅट्समन रवीच्या बॅट मधून हा चौकार. हॅलो, सन्माननीय रुपेश दादा खंडबे यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. आम्ही सह्याद्री प्रीमियर लीग आणि ZD ग्रुपच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. बॅटची कडा, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. OUT बिग विकेट, डाऊन फलंदाज बॅट्समन रवी, बॅक टू द पवेलियन. थँक्यू डिझाय, थँक्यू सो मच. अजून एक विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जात असताना खरं तर आपण पाहतो ना, या मॅच मध्ये चांगली संधी होती. 2 षटकांचा खेळ, शेवटचा बॉल असं सिलेक्ट. एकूण धाबा धावफलकावरती 30 धाबा. गोलंदाज तयार, गोलंदाज ट्रॅक वरती. चांगले षटक या ठिकाणी फेकले गोलंदाजानं. खुलबा टप्पा बी झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉटचा. चेंडूची उचल फेकेल त्या अगोदर एक सिंगल धाब या चेंडूवरती. चांगला कमबॅक केला या षटकावरती आणि एका धाबेनं मात्र संघ जाऊन पोचतोय 31 वरती. उर्वरित 18 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 18 मध्ये बनवावे लागतील तर 55 धाबा. अर्थातच आई एकविरा 11 या संघाला. चला, टीम मीटिंग कुठली घ्यायची नाहीये. समर्थ 11 संघाने टॉस जिंकलाय बघा. नेक्स्ट मॅच आहे आणि टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. हे मॅच संपलेच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. चला, लगेच क्षेत्ररक्षकाची विभरसना आकायची बघा. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त झालाय. आपण पाहतोय 15.50 च्या सरासरीनं
ही धावसंख्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिली आई एकविरा 11 संघाची, पण तो अजूनही येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 55 धाबांची. 18 चेंडू 55 धाबा. या मॅचचं गणित काय असेल, या मॅचचं चित्र काय असेल ते मात्र या 18 चेंडू मध्ये दडलंय. खोलवर टप्पा खोदून काढलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडस चटपटला होतं, परंतु शेवटच्या अंतिमच्या क्षणाला चेंडूची उचलफेक. सिंगल धाब इथून प्रयत्न करावा लागतील, प्रयत्नाची परिकष्टा करावी लागेल या मैदानावरती. अर्थातच आई एकविरा 11 या संघाला त्यांच्या विरोधात कधी टक्कर देतोय. इथून अश्विनी डीजे 11 हा संघ या मॅच मध्ये गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते आहे. आई एकविरा संघाच्या गोलंदाजांनी खरं तर निराश केले या मॅच मध्ये. गोलंदाजी पूर्णपणे ढासळलेली पाहायला मिळाली. वर फुटॉचा बॉल शॉट फाईन लेगला क्षेत्र खाली आहे. बॉल गोलीच्या वेगानं जाईल सीमारेषा पार. 4 हा चौकार. थँक यू सो मच. रिव्ह हाईट फॅक्टरचं पुन्हा एकदा रिव्ह या ठिकाणी बॅट्समन रिव्ह असेल, टीम रिव्ह. थोडी तर मयूर मार्कर सर या ठिकाणी चेक करताय. ऑफिशियल पंच यांच्या माध्यमातून हा चेक केलं जाईल. रिव्हसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. आणि इथून फेड डिलिव्हरी चेंडू अगदी स्टंपवरती डीप खेळत होता. त्यामुळे इथून आमच्या मयूर सरांनी खरं तर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. 4 धाबा नक्कीच ह्या चेंडूवरती पिलाल्यात. वापसी करतोय या मॅच मध्ये आई एकविरा 11 संघ. 20 ओव्हर मध्ये पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, परंतु सिंगलला फरक पडणार नाही अश्विनी डीजे 11 संघाला, कारण इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके मिळवावे लागतील, मोठे फटके शोधावे लागतील. मोठे फटक्यांसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि या मॅच मध्ये आई एकविरा हा संघ थोडासा बॅकफुट वरती आहे, पण तो मॅच संपलेली नाहीये. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेस करतोय, हा झेल खारी होईल आणि धक्का मिळेल अजून एक. आई एकविरा 11 संघाला फलंदाज पाक टू द पवेलियन. थँक यू डीजे, थँक यू सो मच. खरं तर जेवढी जे डी ग्रुपची जी फॅमिलीज आहेत ना, त्यांच्यापेक्षा दोस्ती कोणाचीच नसेल. एवढी एकत्रितपणाने खरं तर हा निर्णय त्यांचा संपूर्ण सह्याद्री प्रीमियर लीगसाठी खूप मोठं योगदान, मोलाचं योगदान त्यांचं पाहायला मिळालंय. सन्माननीय ज्या ठिकाणी दत्ताशेठ पिंगळे साहेबांचा शुभ आगमन या ठिकाणी पाहायला मिळते. पिंगळेवाडी गावचे युवा उद्योजक आहेत आणि त्यांचं या ठिकाणी खरं तर शुभ आगमन झालेलं आहे. सह्याद्री प्रीमियर लीग आणि जे डी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी लॉंग ऑफला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आहे. 2 धाबा टीमसाठी या क्षेत्ररक्षकांना बचावल्यात. एकच धाव घेतली आहे. असं वाटलं की दुसऱ्यासाठी कॉल केले का, परंतु एकच धाब आणि एका धाबेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. तो अर्थातच 39 वरती साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दत्ताशेठ पिंगळे या साहेबांचा सन्मान ह्या मंचावरती केला जाईल. आपण लगेच याचे आमच्या आयोजक त्या ठिकाणी आहेत. जे डी ग्रुपचे संपूर्ण आयोजक आज सातत्यानं
4 दिवस त्यांची जी मेहनत राहिली आहे या लिंकसाठी, संपूर्ण फॅमिली खरं तर एकत्र आली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना, प्रत्येक पाहुण्याचा सन्मान, प्रत्येक खेळाडूंचा मार्गदर्शन. एकूण धावा आहे धावफलकावरती या 39 सन्माननीय नितीन दादा पारधी पत्रकार यांचाही या ठिकाणी शुभ आगमन. सह्याद्री प्रीमियर लिंक आणि जेडी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद तुम्हाला देखील, आपण या ठिकाणी आल्यात. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 47 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाज ट्रॅक वरती. मनोहर पहिला चेंडू दिलाय भिरकावून, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने. मॅक्सिमम हिट, बॉल जाईल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मास मध्ये पलटवार, आणि पलटवार कसा असतं हे दाखवून देत असताना बॅट्समन कैलासला आपण पाहतोय, ज्याचा झेल सोडला होता पीपी 9 ह्या धावसंख्येवरती, आणि तो आता इथून चमकताना दिसतोय. चांगला फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केले, सिंगल साठी कॉल, स्ट्राईक हवे कैलासला, पण तो चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. थँक्यू सो मच. आमच्या पाहुण्यांचे त्या ठिकाणी शुभ सन्मान मात्र मंचावरती केला जातोय आयोजकांच्या वतीनं. आमचं लक्ष जास्त केंद्रित होत नाहीये कारण मॅच देखील चालू आहे, त्यामध्ये आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकाचे मधोमध क्षेत्ररक्षक पोहोचलेत, पण तू कैलासला जेवढी स्ट्राईक मिळेल आता. हॅलो, तेवढं आता खरे तर चांगलं असेल टीम ह्या ठिकाणी आई एकविरा टीम साठी. कैलास एकमेव उमेद आहे आई एकविरा टीमची. या वेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. ही संधी इथून अश्विनी डीजे 11 टीम साठी, आणि फलंदाज होईल यावेळेस कैलास. बॅक टू द पवेलियन डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी आमचं पाहुण्याचं शुभागमन आम्हाला पाहायला मिळतंय. नितीन शेठ पारदे पत्रकार, भेकरेवाडी गावचे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही दादांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये जा. सह्याद्री प्रीमियर लिंक आणि जेडी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक असं तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आपण या ठिकाणी आल्यात, या मंचावरती करत या स्पर्धेला तुम्ही भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचं मनापासून आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे पीपी, कारण येणारे आता चेंडू शिल्लक असतील 8, आणि 8 मध्ये बनवावे लागतील तब्बल हा चेंडू देखील मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु एकच धाव. आई एकविरा 11 संघ थोडासा बाकफूट वरती, थोडासा ताटपटलाय. असं वाटलं होतं मॅच शेवटच्या बॉल 4 पर्यंत जाईल, परंतु इथून संघर्ष थोडासा कमी पडलाय, कारण गोलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळाली आहे. ती अर्थातच अश्विनी डीजे 11 या संघाची. हा फटका बेमसाल ताकदीचा वापर, स्टँड मध्ये पाठवलाय, बॉल सीमा पार येतोय शेवटच्या बॉल वरती. हा या मॅचचा संकनाद करणारा हा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 मध्ये 32 बनवाव्या लागतील. अर्थातच आई एकविरा की 11 या संघाला, परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे. सन्माननीय विलासदादा निरगुडे, आपले महाराष्ट्र पोलीस
कार्यरत आहेत त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी या मंचावरती पाहायला मिळत आहे. थँक्यू दादा, आपण या ठिकाणी आलेत. अगदी महाराष्ट्र पोलीस म्हटलं की आपल्या आधी खरं तर आपण ज्यांच्यामुळं खरं तर एक मोकळा श्वास घेतो त्या आपल्या सगळ्या खरं तर बांधवांसाठी ते खरं तर लढत आहेत प्रत्येक ठिकाणी. त्यांचं खूप चांगलं काम कार्यरत असतं आणि त्यांच्यामुळं खरं तर आपण सुरक्षित आहोत असं आमच्या विलासदादा निरगुड यांचं या ठिकाणी शुभ आगमन पाहायला मिळालं आहे. ते महाराष्ट्र पोलीस आहेत, या मंचावरती आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आहे. बघा सगळ्यांनी आज खरं तर या स्पर्धेला म्हणजे JD ग्रुपवरती असलेलं प्रेम सातत्यपूर्वक या स्पर्धेला इथं येऊन जी भेट देतात ती खूप आपुलकी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण धावफलकावरती 55 मध्ये बनवायच्यात 31 6ला 31. हाही चेंडू थोडंसं खराब पडलाय. कवायत करतायत DK सर. आज सकाळचं सत्र आहे, उन्हाचं सत्र आहे, परंतु हा दुसरा अवांतर चेंडू फेकलाय गोलंदाजावरती. खरं तर PP दबाव नाहीये, परंतु दबावाखाली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. 6 मध्ये 30. 6 मध्ये 30 बनवायच्यात. मॅच पहिली मॅच PP जबरदस्त पाहिली आपण. या मॅच मध्ये थोडासा संघर्ष आणि इथून तिसरा वाईट बॉल. PP आता साऊथ आफ्रिका वर्सेस इंडियाची मॅच आठवली, त्या ठिकाणी खरे तर 7 वाईट फेकले होते गोलंदाज हर्षदीपना आणि त्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आता गोलंदाज धीरजकडे येते. सलगचा तिसरा अवांतर चेंडू फेकलाय आणि त्या हर्षदीपने तब्बल 13 धावांचं षटक चेंडू फेकले होते त्या एका षटकामध्ये. कुठल्याही भारतीय गोलंदाजाने आजपर्यंत तो कारनामा केला नव्हता. गोलंदाज नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. ज्यावेळी स्लोवर पद्धतीचा बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला फील्ड करतील. एकच धाव आणि एका धावेनं आता अश्विनी DJ11 या संघाला इतका इम्पॅक्ट पडणार नाहीये, कारण इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. आई एकविरा 11 या संघाला मॅच अगदी हातातून निसटताना दिसते. मॅच थोडीशी आता वेगळं वलन घेताना पाहायला मिळतोय. हा फटका देखील चांगला आहे, परंतु आता फॉर्म्युलिटी फक्त बाकी औपचारिकता बाकी असेल या मॅच मध्ये, कारण जो संघर्ष केला अश्विनी DJ11 या संघानं, चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग, त्यामुळे इथून मध्ये वॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी रमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. धीरजला पाहिलं 3 सलग वाईट, त्यानंतर नवीन गोलंदाजाला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं इथं करतोय गोलंदाज रमेश. चांगली गोलंदाजी. बॅटची कडा थोडं समोर पडलाय इथं. कदाचित ST रक्षक आपल्याला जर का थोडंस पुढे असतं तर मग नक्कीच या ठिकाणी चेल टिपला असता. फक्त औपचारिकता बाकी. जरा यानंतरची नेक्स्ट मॅच आहे ना, तर दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, एकच धावावरती थांबवलंय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ पहिली मॅच त्यांच्या हातातून इथून निसटताना दिसते आहे. दुसरी मॅच आहे आणि दोन्ही मॅच पराभवाच्या दिशेनं खरे तर जात असताना पाहिल्या. हा षटकार जरूर आलाय आमच्या JD ग्रुप ओनली फॅमिली पवेनला स्टँड जो आहे तिथं मात्र षटकार ढोकलाय, परंतु षटकारानं काही फरक पडणार नाही आहे अश्विनी DJ11 संघाला. आणि सामना जिंकलाय तो अश्विनी DJ11 संघानं. चला नेक्स्ट मॅच साठी
समर्थ 11 संघाने लगेच चला एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये चला लगेच फिल्डिंगसाठी इथून बॅटिंग करायची आहे. स्मिथ 11 अंबेरपाडा अर्थातच अमर लांगे सरांचा हा संघ त्यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. आज चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. एक जबरदस्त संघ बनवलाय त्यांच्या माध्यमातून. तगडा संघ आज उतरवलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना सुरुवातीला जरूर असं वाटलं होतं की